आज आपण दारिद्र्य टॉपिकमधले इम्पॉर्टंट गोष्टींचा अभ्यास करूया. आता ह्या टॉपिकमध्ये आपल्याला वेगवेगळ्या समित्यांवर आयोगानं कायम प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर आता पहिली जी कन्सेप्ट आहे सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य, याच्यावर पण आयोगाचा प्रश्न आहे. मग आता इथं काय लक्षात ठेवायला पाहिजे, सापेक्ष दारिद्र्य. आता सापेक्ष म्हणजे काय, तर रिलेटिव्ह पॉवर्टी असते. आता रिलेटिव्ह म्हणजे आपण याच्यामध्ये तुलना करतो. असं आपण एक एक्झाम्पल घेऊया की दोन व्यक्ती आहेत, व्यक्ती ए आणि व्यक्ती बी. आता सपोज व्यक्ती एचं उत्पन्न 100 आहे आणि व्यक्ती बीचं 150 आहे. तर याच्यामध्ये आपण काय म्हणणार की बी व्यक्ती जो की 150 त्याचं उत्पन्न आहे तो एच्या तुलनेमध्ये श्रीमंत आहे. ओके, म्हणजे ए ह्या केसमध्ये दारिद्र्य असलेला व्यक्ती आहे. आता बघा, मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तुलना करत असतो. म्हणजे ज्या वेळेस आपण तुलना म्हणजे काय, उत्पन्नाची पातळीचा विचार करतो दारिद्र्य मोजण्यासाठी, त्याला म्हणायचं सापेक्ष दारिद्र्य. ओके, आणि गिनी गुणांक हा सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी वापरला जाणारा एक निर्देशांक आहे. त्याचा अभ्यास आपण परत करूयाच. आता एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे त्याच्यामध्ये आपण उत्पन्न पातळी किंवा उत्पन्न वितरणाचा विचार करतो. आणि दुसरं असतं निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष म्हणजे काय, ॲब्सोल्यूट पॉवर्टी. याच्यामध्ये आपण काय करतो की एक लाईन ठरवलेली असते, किमान उत्पन्नाची लाईन. म्हणजे काय, आपण असं ठरवणार की जो व्यक्ती रोज 50 रुपये मिळवू शकेल तो काय असणार, दारिद्र्य रेषेच्या वर असणार आहे. आणि जो व्यक्ती 50पेक्षा कमी उत्पन्न मिळवेल तो काय असणार आहे, दारिद्र्य म्हणून त्याचं कन्सिडर करणार आहे आपण. ओके, बघा, मग आता भारत सरकार हे निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रयत्न करत असते. का, तर सापेक्ष दारिद्र्य दूर करणं अशक्य आहे. का, तर त्याच्यामध्ये तुलना असल्यामुळं कधी ना कधी कोणी तर त्या एकमेकांपेक्षा कमी असणारच आहे. त्यामुळं सापेक्ष दारिद्र्य आपण पूर्णपणे दूर करू शकत नाही. याच्या उलट आपण निरपेक्ष दारिद्र्य पूर्णपणे नाहीसं करू शकतो आहे. कसं, बघा, आपण समजा किमान उत्पन्न पातळी 50 रुपये जर ठरवली, मग आता काही लोकांचं उत्पन्न 50 रुपयेपेक्षा जास्त असणार आहे, त्यांना आपण काय म्हणणार, दारिद्र्य रेषेच्या वर असलेले व्यक्ती. आणि काही लोकांचं कसं असणार आहे, 50पेक्षा कमी असणार आहे. सपोज काही लोकांचं 40 आहे, काही लोकांचं 30 उत्पन्न आहे. तर आपण काय करणार, सरकार काय करणार, 40वाल्याला 10 रुपये देणार, म्हणजे काय झालं, त्याचं 50 झालं. आणि 30वाल्याला 20 रुपये देणार. म्हणजे आपण काय करू शकतो आहे, निरपेक्ष दारिद्र्य पूर्णपणे नष्ट करू शकतो. त्यामुळे भारत सरकारचा निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यावर भर असतो. म्हणजे असा एकदा प्रश्न विचारलेला आयोगानं. ओके, समजलं. सिम्पल एक्झामसाठी काय लक्षात पाहिजे, सापेक्ष दारिद्र्यामध्ये उत्पन्नाच्या वितरणाचा आपण विचार करतो. आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आपण काय करत असतो, किमान उत्पन्न पातळीचा विचार करत असतो. भारत सरकार निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यावर भर देत असतं, कारण निरपेक्ष दारिद्र्य पूर्णपणे नष्ट करता येतं. याच्या उलट सापेक्ष दारिद्र्य आपल्याला नष्ट करता येत नाही. ओके, ह्या पेजवर इतकंच आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट आपण जर पेजवर गेलो तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्यांचा अभ्यास आहे. आता बघा, पहिली समिती आहे PD ओझा समिती. मग एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं, PD ओझा समितीनं कॅलरींचा वापर केला होता. म्हणजे किती कॅलरीज सांगितलेलं, म्हणजे दारिद्र्य मोजण्यासाठी किती कॅलरीज त्यांनी सांगितलेलं बघा, 2250 कॅलरीज. इतक्या लक्षात ठेवा. एक्झामसाठी काय एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी कोणत्याही गोष्टींचा लक्षात ठेवण्याची गरज नाही. PD ओझा समिती म्हटलं तर आपल्याला 2250 कॅलरी इतकीच फॅक्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढली समिती लक्षात घ्या, VM दांडेकर व निळकंठ रथ. आता यांनी पण काय केलं होतं, दारिद्र्य मोजण्यासाठी. आता आपल्याला आयोग प्रश्न विचारते की दारिद्र्य मोजण्यासाठी सर्वप्रथम कॅलरी या मानकाचा वापर कोणी केला होता. तर त्याचं उत्तर आपल्याला काय द्यायचं आहे, VM दांडेकर आणि निळकंठ रथ द्यायचं आहे. ओके, मग यांनी पण काय सांगितलेलं, 2250 कॅलरी केलेलं बघा. आणि त्यांना 1960मध्ये दारिद्र्याचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये 40% आणि शहरी भागात 50%. नॉर्मली आपल्याला काय वाटतं, आणि नॉर्मली तसंच असतं की ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं आणि शहरी भागात ते कुठं तर कमी असतं. परंतु दांडेकर आणि निळकंठ रथ
यांना 1960-61मध्ये काय ऑब्झर्व झालं होतं, ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य कमी आहे जे की 40% आहे आणि शहरी भागामध्ये ते कुठं तर 50% वगैरे होतं. एक्झामसाठी काय लक्षात ठेवणार, 2250 कॅलरी. PD ओझा आणि VM दांडेकर. आता BS मिन्नास ओके, BS मिन्नास. आता यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला आहे. काय बघा, प्लॅनिंग अँड द पुअर नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे, BS मिन्नास. इतकं लक्षात ठेवायचं. चला पुढे जाऊया आपण. PK बर्धन आहे बघा, PK बर्धन. आता PK बर्धन हे नाव कशासाठी लक्षात ठेवायचं, UBI, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. ही कन्सेप्ट काय आहे ते आपण पुढल्या टॉपिकमध्ये बघूया. दारिद्र्य टॉपिकमध्ये याचा अभ्यास करण्याची काहीसुद्धा गरज नाही. आपण काय करायचं आता, PK बर्धन म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. BS मिन्नास म्हटलं तर प्लॅनिंग अँड द पुअर नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. चला नेक्स्ट पेजवर जाऊ आपण. आता पुढली समिती कोणती आहे बघा, मॉन्टेक्सिंग अहलुवालिया. ओके, समिती लक्षात ठेवा नाव, त्याचं काही डिटेलमध्ये जायचं नाही. नेक्स्ट बघा, आता गौरव दत्त आणि मार्टन रॅव्हॅलियन नावाची समिती आहे. आता ह्या समितीचं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का बघा, त्यांनी पॉवर्टी गॅप नावाची कन्सेप्ट कोणी दिली ती, आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपण लक्षात ठेवूया. पॉवर्टी गॅप कन्सेप्ट कोणी दिल्या, गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हॅलिन. आता पॉवर्टी गॅप काय असते कन्सेप्ट बघूया आपण. बघा, आता पॉवर्टी गॅप म्हणजे काय, बघा आपण निरपेक्ष दारिद्र्याचा अभ्यास करताना काय अभ्यास केला, की किमान एक आपण लाईन ठरवलेली 50 रुपयाची. ओके, मग आता समजा एखाद्याचं 40 रुपये आहे उत्पन्न, तर 40 आणि 50च्या मध्ये 10चा जो गॅप आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, पॉवर्टी गॅप. म्हणजे दारिद्र्याच्या वर नेण्यासाठी त्या व्यक्तींना किती भर घालावी लागणार, समजते का, पॉवर्टी गॅप आहे ना तो, लक्षात ठेवायचं. ओके, बघा खाली दिले बघा डेफिनेशन, दारिद्र्य अंतर काढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागते हे समजतं, बरोबर आहे का नाही, आपल्याला समजणार आपल्याला किती तूट अजून भरून काढायचं आहे. ओके, बघा ह्या वेगवेगळ्या समित्या आहेत. आता ह्या समित्या आहेत त्या नियोजन, आपल्याला काय लक्षात ठेवायचं, ह्या समित्या आपण वेगवेगळ्या वेळी आपण स्थापन केलेल्या, परंतु आयोग अजून काय विचारतं की नियोजन आयोगाने नीती आयोगाने कोणत्या कोणत्या समित्या स्थापन केल्या त्या. तर आता आपण पुढे ज्या अभ्यास करणार आहेत समित्या, त्याची स्थापना कोणी केलेली आहे, आयदर नियोजन आयोग किंवा नीती आयोग यांनी केलेले आहेत. ओके, मग पहिली समिती त्याच्यामध्ये एक वर्किंग ग्रुप होता बघा, कार्यकारी गट 1962ला. तिथं काय लिहिले बघा, 1958मध्ये पोषण सल्लागार समिती होती. मग या समितीनं काय सांगितलेलं, 2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रोटीन याची आवश्यकता आहे असं सांगितलेलं. म्हणजे 2300 कॅलरीज आणि 62 ग्रॅम प्रोटीन्स हे आवश्यक आहेत असं त्यांनी सांगितलेलं. इतकं लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर पुढं बघा, 1962 जो कार्यकारी गट आहे त्यांनी काय सांगितलेलं बघा, 20 रुपये मासिक ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 25 रुपये मासिक, इतकंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढला आता महत्त्वाचा आहे बघा, YK अलग समिती आहे. मग ती समिती 1977ला नियोजन आयोगानं स्थापन केली होती. आयोग प्रश्न काय विचारतं, नियोजन आयोगानं खालील कोणते समित्या स्थापन केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये महत्त्वाची समिती कुठली आहे, पहिली YK अलग समिती स्थापन केल्या 77ला. ओके, आणि 2 वर्षानं त्यांनी रिपोर्ट दिला आहे, म्हणजे 79ला रिपोर्ट दिला आहे बघा त्यांनी. ओके, त्यांनी 6व्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी संख्यात्मक मापन शोधून दिलं होतं. ओके, लक्षात ठेवू आपण. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं, अलग समितीनं ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी सांगितलेल्या. ह्या 2 फिगर लक्षात ठेवायच्या. अलग म्हटलं तर काय लक्षात ठेवणार, ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीचं, बाकी दुसरं काही लक्षात ठेवायचं नाही ते. नेक्स्ट DT लकडावाला समिती. आता DT लकडावाला समिती स्थापन केली होती कधी बघा, मला वाटतं 1989ला स्थापन केलं इकडं लकडावाला, आणि 93ला रिपोर्ट दिला आहे त्यांनी. ओके, नेक्स्ट आता बघा मगाशी YK अलग बघा 77 आणि 279 म्हणजे 2चा फरक आहे, त्याच्या पुढे लकडावाला आला का बघा, अलग म्हणजे A आहे, अलग A फॉर अलग 77 आणि 2 वर्षाचा गॅप म्हणजे 79. त्याच्या पुढं लकडावाला L, A नंतर L येणार आहे लकडावाला. मग तिथं बघा 89 + 4 93. ओके,
अजून एक लक्षात ठेवायचं, लकडावाला समिती स्थापन केली 89ला, रिपोर्ट दिला 93ला आणि 4 इयर्सनं, म्हणजे 97ला ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे नेक्स्ट पेजवर असेल ते कदाचित, तर 94 दिले, 97 दिले बघा, तेव्हा तो ॲक्सेप्ट केला आहे. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, लकडावाल्यांनी काय सांगितलं, वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवाव्या असं त्यांनी शिफारस केली होती. व्हेरी इम्पॉर्टंट, इतकं लक्षात ठेवायचं फक्त. ओके. त्याच्यानंतर खाली सुरेश तेंडुलकर समिती, ही समिती खूप इम्पॉर्टंट आहे. सुरेश तेंडुलकर समिती, याच्यावर सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती याच्यावर आयोगाचा कायम प्रश्न आहे, त्यामुळे आपण चांगल्या करूयात त्या. आता सुरेश तेंडुलकर समिती म्हटलं तर आपण काय लक्षात ठेवायचं, 2005 साली सुरेश तेंडुलकर समिती आपण स्थापन केली होती. कोणी, आपण काय बघायला लागलो, ह्या समित्या नियोजन आयोगानं स्थापन केलेत. म्हणजे 5ला केल्या, 4 वर्षाने रिपोर्ट दिला आहे, म्हणजे 9ला रिपोर्ट दिला आहे. ओके. मग या समितीमध्ये देव होते बघा सगळे, राधाकृष्णन बघा देवाचंच नाव आहे, सुरंजन सेनगुप्ता आहे आणि राघव गहिया, म्हणजे 3 लोक होते बघा. म्हणजे तेंडुलकर प्लस, तेंडुलकर अध्यक्ष होते सुरेश तेंडुलकर, आणि राधाकृष्णन, सुरंजन सेनगुप्ता आणि राघव गहिया हे 3 सदस्य होते. 5चा समिती 9ला अहवाल दिला आहे बघा. मग आता यांनी काय केलं बघा, तेंडुलकर समितीने कॅलरी, आपण काय करायचो, कॅलरी मूल्य वापरायचो, परंतु कॅलरी मूल्य हे घटक कालबाह्य झाले म्हणून सांगितलं. ओके. असं कोणी सांगितलं, सुरेश तेंडुलकर समितीनं. ओके. आणि यांनी काय केलं तर अन्नाबरोबरच जे अजून आपल्याला महत्त्वाचे घटक असतात, जसं की शिक्षण असतं, आरोग्य असतं, या गोष्टींचा पण विचार केला. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं, सुरेश तेंडुलकर समितीनं याच्या आधीच्या समिती दारिद्र्यासाठी फक्त अन्न या घटकाचा वापर करायचा, परंतु आपण जर समाजामध्ये बघितलं तर अन्नच न मिळण्यामुळे दारिद्र्य येत नाही. अन्नाबरोबरच शिक्षण नसेल चांगलं, आरोग्य चांगलं नसेल तरी पण दारिद्र्य येतं. ओके. त्यामुळे मग सुरेश तेंडुलकर समितीचं खासियत काय होतं, तर त्यांनी अन्नाबरोबरच आणखी 2 घटकांचा विचार केला. ते 2 घटक कोणते आहेत बघा, शिक्षण म्हणजे एज्युकेशन अँड हेल्थ म्हणजे आरोग्य, या दोघांचा पण विचार केला. ओके. अजून काय केलं यांनी, तर त्यांनी सांगितलं, जो आपण चलनवाढीचा निर्देशांक दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी वापरतो तो कसा आहे, सदोष आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही तर फॉल्ट आहे असं त्यांनी निदर्शनास आलं होतं. ओके. आणि आपल्याला कॅलरी या मापनाचा कोणी हे केलं, म्हणजे वापर बंद केला, तर तेंडुलकर समितीनं काय सांगितलं, ते कालबाह्य आहे, आपण जे कॅलरीज वापरतो इथे. ओके. इतकं लक्षात ठेवायला पाहिजे. आपण क्वेश्चन्स पण सॉल्व करू, म्हणजे त्याच्यावरून आयडिया येईल तुम्हाला. ओके. चलो, आता बघा, आकडेवारी आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागेल, पाठ करावी लागेल. ओके. बघा, तेंडुलकर समिती आता 2004-05ची आकडेवारी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, ग्रामीण भागासाठी 446 रुपये सांगितलेलं बघा, 446. साईडला मी इकडं लिहिलेलं आहे 446. त्याच्यानंतर शहरी भागासाठी 578 रुपये सांगितलेलं बघा. ओके. इतकं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खाली जर गेलो 2009-10ची आकडेवारी, तर तिथं बघा काय दिले, 672 आर म्हणजे रुरल भागासाठी, आणि अर्बनसाठी 860 रुपये असं सांगितलेले आहे. त्याच्या खाली जर आपण आलो 2011-12साठी, तर ग्रामीण भागासाठी 816 आणि शहरी भागासाठी 1000 रुपये सांगितलेलं. ओके. आता ह्याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे, ह्या टेबलवर, हा टेबल जरा चांगला करावा लागेल. ओके. आता OBC लक्षात ठेवायचं. OBC काय लक्षात ठेवायचं, 4-5ला कोणत्या भागामध्ये सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण होतं बघा, ओरिसा लिहिलं आहे बघा, 2004-05साठी. त्याच्यानंतर 9-10 म्हटलं तर बिहार, आणि C 2011-12ला छत्तीसगड. समजतंय का, लक्षात ठेवायचं. ओके. आता नेक्स्ट समिती आपल्याला रंगराजन समिती. रंगराजन समिती 2012ला आपण स्थापना केली, 2014ला त्यांनी अहवाल दिला. या समितीमध्ये बघा महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास, KL दत्ता हे सदस्य होते. ओके. आता बघा, रंगराजन यांनी काय केलं, शिक्षण याच्याबरोबरच कपडे, निवारा, वाहन खर्च, म्हणजे जसं जसं आपण पुढं जाईल त्यावेळेस
त्याचबरोबर समिती पण काय व्हायला लागल्या, इव्हॉल्व व्हायला लागल्या. म्हणजे ते दारिद्र्याची जी कन्सेप्ट आहे ती कशी व्हायला लागल्या, ब्रॉडर व्हायला लागल्या. ओके, चला मग आता यांची आकडेवारी आपण बघूया. एक्झामसाठी आपल्याला काय महत्त्वाचं बघा, ह्या कोपऱ्यात दिलेलं 11-12ला त्यांनी सांगितलेलं बघा, ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2090. ओके, 2090 म्हणजे 32 रुपया एक पर्सनला आणि 27 रुपये शहरी भागामध्ये. आणि 2011-12चा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये 972 आणि शहरी भागात 1407. ओके, पर्सेंटेजवर पण प्रश्न आला आहे बघा. 2011-12 साली भारतामध्ये रंगराजन समितीला 29.5% दारिद्र्य ऑब्झर्व झालं होतं. ग्रामीण भागामध्ये 30% आणि शहरी भागामध्ये 26%. ओके, इतकं लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट बघा, नीती आयोग कृती दल आहे बघा, टास्क फोर्स 16 मार्च 2015ला स्थापन केलं आहे. ओके, तारीख एकदा विचारला, 16 मार्च 2015. त्याचे अध्यक्ष अरविंद पनगारिया होते. इतकंच लक्षात ठेवायचं, बाकी काय लक्षात ठेवायचं नाही. ओके, आता या टॉपिकमध्ये पुढला भाग म्हणजे MPI म्हणजे बहुआयामी निर्धनता निर्देशांक म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आता कोणत्या पण इंडेक्सचा अभ्यास करताना काय लक्षात ठेवायचं, तो इंडेक्स कधी सुरू झाला, तो इंडेक्स कोण पब्लिश करतं, प्रकाशन कोण करतं, त्याचबरोबर त्याचे निर्देशांक किती, म्हणजे त्याच्यात निर्देशांक किती आहेत आणि त्याच्यात आयाम किती आहेत, त्याचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. चला आता या बघा, आता 1997ला आपण काय करायचो, मानवी दारिद्र्य निर्देशांक जाहीर करायचो 1997पासून. मग आपण काय केलं, 2010ला या 1997च्या मानवी दारिद्र्य निर्देशकाच्या जागी नवीन निर्देशांक आणला. त्याला आपण काय म्हणतो, बहुआयामी निर्धनता निर्देशांक. कधी आला बघा, 97च्या HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे मानव दारिद्र्य निर्देशांकाच्या जागी MPI 2010ला आला. ओके, मग आता MPI हा कोण पब्लिश करतं बघा, इथं संस्था आहे बघा, UNDP. ओके, त्याच्यानंतर OPHI म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि OPHI म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी हेल्थ ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य 3 प्रकारचे काय आहेत, आयाम आहेत बघा. पहिला आहे आरोग्य म्हणजे हेल्थ, दुसरा आहे एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि तिसरा आहे राहणीमान म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड. आता आरोग्यासाठी आपण कोणते निर्देशांक किंवा त्याला आपण काय म्हणतो इंडिकेटर्स वापरतो बघा, न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि बालमृत्यू चाइल्ड मॉर्टॅलिटी. हे लक्षात ठेवायचं, आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हेल्थ, त्या हेल्थ या डायमेन्शन म्हणजे आयामामध्ये 2 निर्देशांक आहेत, न्यूट्रिशन अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे पोषण आणि बालमृत्यू. नेक्स्ट आहे बघा शिक्षण आहे म्हणजे एज्युकेशन. आपण कसं मेजर करतो तर इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे शालेय वर्ष आणि शाळेतील उपस्थिती. आणि लास्टचं आयाम आहे राहणीमान. आता राहणीमानसाठी आपण एक ट्रिक केली आहे. राहणीमानमध्ये 6 निर्देशांक आहेत बघा. मालमत्ता म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही काय करणार हो, घर बांधणार. घर बांधून त्याच्यामध्ये 3 कनेक्शन घेणार. कशाचे, वीज कनेक्शन म्हणजे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, वॉटर कनेक्शन म्हणजे पेयजल आणि काय करणार कुकिंग म्हणजे इंधनाचं एक कनेक्शन घेणार आणि नंतर काय करणार स्वच्छता करणार. बघा मालमत्ता मिळाली, घर बांधलं, त्याच्यामध्ये नळ कनेक्शन घेतलं, इंधनाचं कनेक्शन घेतलं, वीज कनेक्शन घेतलं आणि नंतर स्वच्छता केली. असं 6 लक्षात ठेवायचं असं काहीतरी करून. नेक्स्ट आपल्याला आयोगानं प्रश्न काय विचारला आहे बघा, ज्या कुटुंबाची 33.33% जास्त गुण असतात त्याला बहुआयामी गरीब असं म्हणतात आणि 20 ते 33.33 दरम्यान असतं त्याला काय म्हणायचं, असुरक्षित. ओके, बहुआयामी कधी म्हणणार 33.33पेक्षा जास्त असेल तर. असुरक्षित कधी म्हणणार 20 ते 33.33 मध्ये असल्यावर आणि 50पेक्षा जास्त असेल तर तीव्र बहुआयामी गरीब. इतकं लक्षात ठेवायचं. समजलं. नेक्स्ट टॉपिकवर काही इम्पॉर्टंट गोष्टी नाहीत, जाऊया आपण पुढं. अशा पद्धतीनं आपण काय केलं, दारिद्र्य नावाचा एक छोटा टॉपिक होता त्याचा आपण अभ्यास केला. आशा आहे तुम्हाला याचा फायदा होत असेल आणि रिव्हिजन करत राहावा. ओके, थँक्यू सो मच.